बागलाण तालुक्यातील वाडी पिसोळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। यानिमित्त गावात विविध धार्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे। जल्लोषात निघाली मिरवणूक। यात्रेच्या पहिल्या दिवशी 3 जानेवारी रोजी दुपारी खंडोबा महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोलताशांच्या गजरात आणि एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत आभारवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। भंडारा खोबऱ्याची उधळण केल्यामुळे संपूर्ण परिसर पिवळाधमक झाला होता। तसेच 11 बैलगाडीच्या माध्यमातून वाजत गाजत गावभर मांडव मिरवून मंदिरावर मांडव टाकण्यात आला। यात्रेच्या निमित्ताने तमाशाचे खास आकर्षण देखील करण्यात आले आहे। यात्रेचे औचित्य साधून 4 जानेवारी रोजी रात्री बंडू नाना धुळेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना लोककलेचा आनंद घेता येणार असून परिसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। गेल्या 80 ते 90 वर्षांची परंपरा या गावात अजूनही परंपरा सुरूच आहे। वाडी पिसोळ येथील खंडोबा महाराज मंदिराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। दगा मोतीराम सोनवणे कुंभार यांच्या वडिलांनी या मंदिराची स्थापना केली असून या परंपरेला आता 80 ते 90 वर्ष पूर्ण झाली आहेत। अनेक दशकांपासून ही परंपरा सोनवणे कुटुंब आणि ग्रामस्थ अतिशय श्रद्धेने जोपासत आहेत। यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी आणि वाडी पिसोळ ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विशाल बच्छाव, जायखेडा। आज पौष पौर्णिमा वाडी पिसोळ ग्रुप ग्रामपंचायत वाडी पिसोळ गाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे खंडेरायांची यात्रा प्रारंभ होते। हे खंडेराव महाराजांचं इथे अत्यंत प्राचीन मंदिर आहे। हे प्राचीन मंदिराची स्थापना दगा मोतीराम सोनवणे कुंभार यांच्या वडिलांनी केलेली आहे आणि त्या गोष्टीला जवळपास 80 ते 90 वर्ष होत आलेले आहे। तेव्हापासून ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होते। त्याचे वाडी पिसोळ गाव आहे, हे जायखेड्याला लागून आहे, म्हणून जायखेडा आणि पंचकृषी मिळून या खंडेरायांची यात्रा ही मोठ्या उत्साहाने साजरा करत असते। आणि गेल्या 11 वर्षापासून या गावचे पोलीस पाटील श्री डॉक्टर योगेश खैरनार यांनी जो प्रारंभ आहे तो 11 गाड्यांचा मांडव अशा पद्धतीने प्रारंभ सुरू केलेला आहे। तेव्हापासून या गावची जी यात्रा आहे ती उत्तर अशी मोठ्या उत्साहाने साजरी होते आहे। तर या खंडेराय महाराजांच्या यात्रेनिमित्त मी सर्व पंचकृषीला मी यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या आणि खंडेराय महाराजांचं दर्शन घेऊन आणि सुखी व्हा अशी सर्वांना विनंती करतो। आज खंडेराव महाराज यात्रेनिमित्त सर्व मान्यवर उपस्थित होते। त्याच्यानंतर आज 11 गाड्यांचा मांडव 9 वाजता झाला। त्याच्यानंतर दुपारी एक मिरवणूक भव्य मिरवणूक राहणार आहे। तसेच उद्या बंडू नाना धुळेकर यांचा जाहीर लोकनाट्य तमाशा आहे। तसेच सर्व भाविकांनी आजूबाजूच्या गावातील लोकांनी तमाशाचा उपयोग घ्यावा याचे गावाच्या वतीने व वाडी पिसोळ पोलीस पाटीलच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सर्व भावी भक्तांनी सर्वांनी शांततेत खंडेराव महाराज यांची यात्रा तसेच प्रसन्न होऊन सर्वांना विनंती करतो की सर्व आता आपले भावी आमदारांचे सुपुत्र बंटी भाऊ पण आलेले आहेत। या बंटी भाऊ बोला। पिसोळ येथे वाडी पिसोळ येथे श्री क्षेत्र खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व जायखेडा पंचकृषी व वाडी पिसोळ पंचकृषीतील सर्व नागरिकांना मी यात्रेनिमित्त खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।